नमस्कार. गणपतीचा दुसरा दिवस आणि प्रश्न पडतो की गणपती बाप्पाला नैवेद्य काय दाखवायचा. तर आज मी तुमच्या समोर घेऊन आली आहे पुन्हा एक नवीन रेसिपी. त्याचं नाव आहे रवा मावा लाडू. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी किसलेलं खोबरं, ओला नारळ, 1 वाटी साखर आणि अर्धा कप दूध, 1 टीस्पून वेलची पावडर, 50 ग्रॅम मावा, 1 वाटी रवा. तर आता आपण सुरुवात करूया. गॅस सुरू करूया आणि इथे घेऊया आपण ओलं किसलेलं खोबरं, 1 वाटी आहे. त्यानंतर त्यातच आपल्याला घालायचं आहे 1 वाटी साखर. यात घालणार आहोत आपण अर्धा कप दूध, अर्धा टीस्पून किंवा 1 टीस्पून वेलची पावडर आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी वितळेपर्यंत आपल्याला एकजीव होईपर्यंत आपल्याला घाटत राहायचं. एकदम सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी रेसिपी आहे. इथे कुठेही रव्याचा लाडू म्हटलं की आपण काय म्हणतो, साखरेचा पाक करायचा. असं काही करायचं नाही आपल्याला. अजिबात पाक मग तो पाक झाला नाही की टेन्शन. आपण बघतो 1 तारी आहे का 2 तारी आहे का, तो किती कडक आहे. इथे काही झंझट नाही आहे. जितकं खोबरं असेल म्हणजे 1 वाटी तेवढंच साखर घेतलंय आणि तेवढाच रवा घेतलाय. थोडासा आपण मावा घेतोय सॉफ्ट होण्यासाठी आणि थोडी वेलची पावडर आहे. आणि आता आपण हे सगळं छान अशी साखर वितळेपर्यंतच आपल्याला घाटायचं आहे. साखर छानपैकी वितळली पाहिजे, त्यामुळे ते सतत ढवळत राहायचं आपल्याला. साखर वितळलेली आहे. आता आपण काय करूया, इथे हा मावा घेतलेला आहे मी, साधारण 50 ग्रॅम आहे. तो आपण किसून घेऊया. किसणी घेऊया आणि हा किसून घेऊया. छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. साखरही वितळलेली आहे. तर आपण हे काय करायचंय, हे असंच आपल्याला बाजूला ठेवायचंय आणि थोडं कोमट होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आणि रवा थोडासा हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा. आपण गॅस सुरू करूया आणि हा जो आपण 1 वाटी रवा घेतलाय तो छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अगदी गुलाबी रंगावर वगैरे काही नाही भाजायचंय, अगदी थोडंसंच आपल्याला त्याला भाजायचंय. साधारण रव्याचा वास यायला लागला की आपल्याला गॅस बंद करायचे, कारण हे लाडू पांढरेच झाले पाहिजेत, त्याचा रंग बदलता कामा नये. थोडासा आपण भाजून घेऊया. आपण लाडू तर करणारच, पण तुम्ही ही वडी म्हणून पण थापू शकता किंवा मग मोदक साच्यामध्ये घालून ते रवा माव्याचे मोदकही तुम्ही करू शकता. आता मी तुम्हाला इकडे हे रवा आणि माव्याचे लाडू दाखवते, पण तुम्हाला जर वडी करायची असेल तर तुम्ही ट्रेमध्ये घालून त्याच्या वड्याही पाडू शकता किंवा तुम्ही मोदक साच्यामध्ये घालून तो मोदकही करू शकता, कारण ते सॉफ्ट होतात लाडू. 5 मिनिटं तरी आपल्याला लागणार आहे भाजायला. पण एक लक्षात ठेवायचे की ह्याचा रंग जरा पण बदलता कामा नये आणि कच्चा पण राहायला नाही पाहिजे. जर कच्चा रवा लागला तर लाडू खायला मजा येत नाही. रवा भाजून झालेला आहे. गॅस बंद करूया आणि आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आता हा रवा पण आपल्याला थंड व्हायला पाहिजे आणि आपण अगोदरचे जे सारण केलेलं आहे तेही थंड करायचं आहे. त्यामुळे बरोबर 10 मिनिटं आपल्याला वाट बघायची. आपलं हे मिश्रण पण थंड झालंय आणि रवाही थंड झालेला आहे. आता आपण हे मिक्स करूया. हे आता छान मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला ह्याचे लाडू वळायचे.
किती सोपे आहेत बघितले ना. कुठे साखरेचा पाक नाही करायचा आहे, काही नाही. अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेणार आहोत. लाडू वळून झालेले, आता आपण प्लेट सजवून घेऊया. रवा मावा लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी रवा, 1 वाटी किसलेलं खोबरं, 1 वाटी साखर, अर्धा कप दूध, 1 टेबलस्पून वेलची पूड आणि 50 ग्रॅम मावा. रवा मावा लाडू बनवण्याची कृती आहे: एका कढईत तूप वितळवून घेऊन त्यात खोबरं, साखर, दूध, वेलची पूड आणि मावा घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. मिश्रण थंड झालं की त्यात भाजलेला रवा घालून रवा आणि खोबऱ्याचं मिश्रण एकजीव करून घ्यावं. मिश्रणाचे लाडू वळून बाप्पाला नैवेद्य दाखवावा. रवा मावा लाडू तयार आहेत. हे तुम्ही नक्की करून बघायचंय. बघितलं ना किती सोपे होते आणि पटकन होणार आहे. म्हणजे साखरेचा पाक कसा करायचा, काय करायचा हे अजिबात टेन्शन नाहीये. अगदी ठरवलं की लगेच तुम्ही आरतीच्या अगोदर अर्धा तास पण हे लाडू करू शकतात. लाडू तुम्ही करून बघा आणि मला कळवायचंय तुम्ही की हे लाडू कसे झालेत. आणि पाहत रहा लोकशाही न्यूज.